नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, बोपोडी मुळा रोड या संपूर्ण भागामध्ये मुळा नदीला आलेली जी जलपर्णी आहे, या जलपर्णीमुळे डासांचा त्रास या भागात वाढला आहे। या सर्व परिस्थितीची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, त्याचप्रमाणे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देश सदस्य अभय सावंत आणि RPIच्या नगरसेविका निशाताई मानवतकर या ठिकाणी आहेत। आमदार साहेब आता या ठिकाणी आलेले आहेत। नदीपात्रात वाढलेली जी जलपर्णी आहे, या जलपर्णीला नियंत्रित करण्यासाठी आणि जलपर्णी काढण्यासाठी या ठिकाणी ही जी भेट देण्यात आलेली आहे। यावेळेस महापालिकेचे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी उपस्थित आहेत या ठिकाणी। चर्चा आली तर त्याला पॅच कोणाच्या एकाच्या हाती कुठूनही पुढे जातो ना। बरोबर नाही, आम्ही परवा मीटिंग घेतली सर, खडकीचे डेप्युटी इंजिनियर आणि आले होते सर, आणि त्याची चर्चा झाली तर ते त्यांनी टेंडर केलेलं हात येते तर ती सगळं वरीचं तिथे येते, तुम्ही आपण काढून घेऊ शकतो की आता बघा दिसते, म्हणजे पहिली फेरत ती कलेक्ट एकत्र आले ही जी कडेची ते जे आहे ती आपल्याला अजून ते लूज करता येईल आपल्याला, आणि मग परत एकत्र आले की ते आपल्याला एका ठिकाणी भरून, जसं ही जागा मिळाली किंवा पुढची मिळाली तर तिथे आपण ट्रकमध्ये ह्या जागेवर टाकावं जिथं न्यूट्रियन्स जास्ती हे पण। मी काय म्हणतोय की ते थोडंसं झालं ना तर आपल्याला कॉन्क्रीट केलं, मला सांगा मी आपल्याला खूप मदत होईल। टँक रोड आपली ते त्यांच्यात आहे, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या संत ज्ञानेश्वर घाटाच्या या ठिकाणी आता आपण आहोत आणि या ठिकाणी जी जलपर्णी तयार झालेली आहे, या जलपर्णीमध्ये आपण बघतोय कशा पद्धतीने अक्षरशः हिरवं मैदान तयार झालेलं आहे। आता ही जलपर्णी काढण्याचं काम सुरू झालेलं आहे। याची पाहणी करण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे, त्याचप्रमाणे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देश सदस्य अभय सावंत आणि पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका निशाताई मानवतकर या सर्व आलेले आहेत या ठिकाणी। नाही, एकंदरीतच आपला हा जो सगळा नदीकाठचा पट्टा आहे, ज्याच्यामध्ये आपण होळकर ब्रिजपासून आपलं जे काही नदीचा पार्ट नेहमीच तिथे जलपर्णी ही जास्ती प्रमाणात उगवते आणि त्यामुळे आसपासचे जे नागरिक आहेत त्यांना डास, मच्छर किंवा अनेक पाण्यात ज्या काही दुर्गंध असते त्याचा सगळ्याचा त्रास हा ह्या उन्हाळ्याच्या काळात स्पेसिफिकली सुरू होतो। तशीच ती नदी पुढे जाते आणि आपल्या इथे आपल्या मुळा रोडवरती पाटली इस्टेट असेल, त्याच्या आधी संगमवाडी असेल, ह्या सगळ्या परिसरामध्ये या जलपर्णीमुळे हा त्रास अजून वाढतो आणि तसंच ती नदी पुढे औंधकडे पण जाते। त्यामुळं त्याला मॅन्युअल पद्धतीनेच काढलं पाहिजे, पण बऱ्याच वेळेला मॅन्युअल पद्धतीने जलपर्णी काढताना ती वेळेत नाही सुरू झाली तर ती इतकी साचते की नंतर ती काढणंसुद्धा अशक्य होऊन जातं। आणि त्यामुळं आता एप्रिल 15 आहे, ऑलरेडी जलपर्णी ही आता डेव्हलप व्हायला लागली आहे। त्या अनुषंगाने आता इकडे सोनूने सर असेल किंवा महानगरपालिकेची सर्व जी टीम आहे, खडकी कॅन्टोन्मेंटची सर्व टीम आहेत, आमच्या नगरसेविका निशाताई मानवतकर आहेत, अभयजी सावंत आहेत, श्यामजी काची आहेत, आनंद छाजेड आहेत। आता आम्ही आणि काही नागरिकांनी पण पाहणी केली आणि लवकरात लवकर आता मॅन्युअल पद्धतीने ती सगळी एक करत टाईम बाउंड पद्धतीने सोडवावी, म्हणजे साचू नये। आणि त्याचबरोबर त्याच्या ट्रीटमेंटसाठी म्हणजे जी काही जलपर्णी निघते ती लगेच बाजूलाच त्याला जागा केली आणि तिथं ती, कारण त्यात पाण्याचा व्हॉल्यूम खूप असतो, तर ती तिथं वाळवली आणि वाळवल्यानंतर जे काही तज्ज्ञ लोक आहेत ते जे काही त्याच्यातनं जे बाहेर आपल्याला जे काही जलपर्णी मिळते त्यातनं वेगवेगळे प्रोडक्ट्स हे बनवून बाहेर मार्केटमध्ये कसे विकता येईल, जे सगळ्या स्वयंसेवी संस्था आहेत, सेल्फ जे काही स्वतः डेव्हलप करून ते विकू शकतात, अशा संस्थांना इन्व्हॉल्व करून काही तज्ज्ञ लोकांची मदत घेऊन आपल्याला तिथल्या तिथे सोल्युशन मिळालं तर कायमचा आपल्याला तोडगा मिळेल आणि एन्व्हायरमेंटच्या प्रती जी आपली कमिटमेंट आहे ती सुद्धा योग्य राहील। नमस्कार, आज मुळा रोड या ठिकाणी जलपर्णीची पाहणी करण्यासाठी शिवाजीनगरचे आपले आमदार साहेब सिद्धार्थदादा आज पाहणी करून गेलेले आहेत। बऱ्याच नागरिकांची बऱ्याच दिवसापासून तक्रार होती की जलपर्णीमुळे होणारे डास
दुर्गंधी ह्याचा त्यांना प्रचंड त्रास होत असल्याने आज आम्ही अधिकाऱ्यांसह मीटिंग घेतलेली आहे. आमदार साहेबांनी अधिकाऱ्यांना आदेश दिला आहे की लवकरात लवकर हे काम जलपर्णी काढून तिचा काहीतरी उपयोग करण्यात यावा किंवा पावसाळ्याच्या आधी ती जास्त प्रमाणात होऊ नये यासाठी आमदार साहेबांनी त्यांना आदेश दिलेला आहे आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही पावसाळ्याच्या आधी या जलपर्णीचं आम्ही पूर्णपणे साफ करून देण्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आज छत्रपती शिवाजीनगर विधानसभाचे कार्यक्रम आमदार सिद्धार्थ शिरोळे, महानगरपालिकेचे जलपर्णीचे प्रमुख तसंच कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांसमोर आमदारांची आणि आमची एकत्र जलपरिसरात पाहणी होती. ह्यात असं ठरलं की महापालिका आणि खडकी कॅन्टोन्मेंट दोघं संयुक्तरित्या जलपर्णी लवकर कशी काढून घेता येईल त्याच्यावर नियोजनाबाबतीत चर्चा झाली व महानगरपालिका मागणं काढतील, इकडनं होळकर बीचकडनं खडकी कॅन्टोन्मेंट जलपर्णी काढेल आणि या जलपर्णी असून लोकांना उपयोगी कशा वस्तू तयार करतील यावर पण चर्चा झाली. त्याला आमदार साहेबांनी काही चांगल्या गोष्टींचं सजेशन दिलं, त्यावर चर्चा होऊन भविष्य काळात त्या प्रकल्प पूर्णत्वाला न्यायचा प्रयत्न करणार आहेत आणि लवकर जलपर्णी काढून या सर्व भागातील लोकांना मच्छर डासाच्या प्रादुर्भावापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करायचं ठरलेलं आहे.